आता मला एक सांगा, कुठलाही व्यवसाय, छोटा मोठा बिझनेस, काय काही असू द्या, प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या माणसाला कुठेतरी पोचायचं असतं, एक डोळ्यामध्ये स्वप्न असतं. तुमचं काय स्वप्न आहे? फार मोठं स्वप्न नाहीये, पण पुण्याच्या बाहेर सगळ्यांपर्यंत माझे खाद्यपदार्थ पोचले पाहिजेत एवढी अपेक्षा आहे. बरोबर. चला, नक्की होईल तुमचं सगळं स्वप्न पूर्ण. तेल तापलेलं आहे, काय घालूया? मोहरी घालूया आपण आधी. जिरं घालूया, सांड, थोडी हळद, थोडं हिंग. चांगली सोलापुरी पद्धतीने करा बाजार आमटी. आणि आता झटका लागला पाहिजे. हे वाटलेलं वाटण आपण घालूया यात. त्याच्यामध्ये दाणे आहेत, खोबरं आहे, तीळ आहेत, कांदा आणि लसूण आहे. मला फार आनंद आहे, मी आज बाजार आमटी खाणार आहे. आणि मलाही आनंद आहे की मी ही बाजार आमटी तुम्हाला खाऊ घालणार आहे. मला खूप आवडली होती हो, सोलापूरला मी जेव्हा खाल्ली तेव्हा. तेल लागेल का हो थोडं अजून? थोडंसं लागेल. पुरे? पुरे. आता मला सांगा, तेल लागेल हा अंदाज मला आला की नाही? हो, तेव्हाच मी ओळखलं तुम्ही घरी स्वयंपाक करत असणार. घरी मला कोणी स्वयंपाकघरात उभंही राहू देत नाही, कारण मी स्वयंपाक कमी पसारा जास्त करतो. बाहेर काढतात मला, बाहेर बाहेर म्हणतात. अतिशय सुंदर सुगंध येतो आहे या वाटणाचा, रंगही कमाल आलेला आहे या वाटणाला. पुढे काय घालायचंय ह्या वाटणात? आता आपण घालणार आहोत लाल तिखट, 2 चमचे लाल तिखट, आणि काळा मसाला 1 चमचा. वा 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 वा, आलाय ना सुगंध? मस्त मस्त. तुमच्या घरच्यापेक्षा इथे जास्त छान झालीये, कारण इथे मदत कोणी केलीये? संकर्षण. येस. आता काय घालायचंय? आता आपण डाळ घालायची, आणि चिंचेचा कोळ वगैरे? तो नंतर घालूया. बरं, ठीक आहे. मला थोडं गरम पाणी लागणार आहे. हो, हे गरम पाणीच आहे. कशात यात घालायचं? घालायचं थोडंसं. डाळीमध्ये? हो. गरम पाणी आपण मिक्स केलं, आता आपण ही डाळ वाटणामध्ये या घालायची. फोडणीत. ठीक आहे. थोडं पाणी लागेल. हो, पाणी जास्त लागेल. ही आमटी आहे ना, पातळ असते, कारण त्यात भाकरी चुरून खायची असते ना. तवंग आलाय बघा याला विजयश्रीताई. आता आपण त्यात चिंचेचा कोळ घालायचा. वा 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 वा, हा चिंचेचा कोळ नुसता कोळ नाहीये, ह्या पदार्थाचा कोर आहे, आत्मा आहे. कारण ह्याच्यानी जी एक आंबट गोड त्याला चव येते ना, ती फार इंटरेस्टिंग आहे. काय देऊ? चमचा? आणि थोडंसं गूळ पावडर, आणि चवीनुसार मीठ. खूपच सुरेख. हा, आता ह्याला काही झाकण ठेवायची गरज नाही, कारण डाळी शिजलेल्या आहेत, वाटण झालेलं आहे, आणि उकळी आली की कोथिंबीर. बरोबर ना? हो हो. घाला मग. छान तर्रीदार वाफळलेली बाजार आमटी. गरम भाकरी असेल तर चुरा, कडक भाकरी असेल तर कुस्करा. नक्की करून बघा.